नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. शेवगाव नगर परिषद आकस व सूडबुद्धीने तसेच नियमबाह्य पद्धतीने व्यापाऱ्यांची दुकाने टपऱ्या अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करीत आहेत. ही सूडबुद्धीची चाललेली अतिक्रमणाची कारवाई त्वरित थांबण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे व कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2/6/2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील अतिक्रमित पीडित दुकानदार, टपरीधारक व्यापारी आमरण उपोषणात बसले आहेत. या आमरण उपोषणाच्या संदर्भात आम्हास काही चलचित्र प्राप्त झाले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. रिक्षावाले, हातगाडवाले, धंदा करायला जागा नाही ना. गरीब टपरी धारकांना वेठी धरणाऱ्या मुख्य अधिकाऱ्याचा जाहीर निषेध असो, धिक्कार असो. याला जबाबदार कोणी माहिती आहे? तुम्ही लई सुशिक झाले शेवगाव. तुम्ही जबाबदार आहे, तुम्ही बोलायला तयार आहे, तुम्ही उठायला तयार आहे. सगळ्यांनी घाबरत काय हा. मनमानी करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्याचा धिक्कार असो. कंडिशन काय होती, आपण काय लावण्याची सुविधा आहे. एकदा मुख्य अधिकारीचा धिक्कार असो. मनमानी करणाऱ्या मुख्य अधिकारीचा धिक्कार असो. गरिबांना वेठी धरणाऱ्या मुख्य अधिकारीचा धिक्कार असो. एक है. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. अतिक्रमण निघताना मूग गिळून गप्प बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा, धिक्कार असो. जनतेच्या मतावरती निवडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा, धिक्कार असो. की ज्या पक्षातल्या प्रमुखाला बोलू, आपण नगरसेवकांना बोलू. तुम्ही ज्या ज्या भागातले ना त्यांना फोन करा, त्या नगरसेवकांना. तुला मत दिलं ना, म्हणा ये ना बाबा. या आपल्या कुटुंबातले सगळे लोक बोल चालली का त्यांच्यामुळे गाव उद्ध्वस्त होऊ राहिले. चांगलं नाही. नाही आता ते एकच पर्याय आहे. काय करायचं, 2-3 दिवस आपण प्रयत्न करू आणि नंतर आहे तिथं प्रत्येकाने टाकून द्या. सध्या नाही तुम्हाला सांगतो त्याशिवाय मार्ग नाही दुसरा. काय होईल ते हो, मग सगळे एकत्र करू, गावातले जेवढे असतील तेवढे, आणि आहे त्या ठिकाणी फक्त त्या त्यांचं मीटर काय 9 मीटर सोडून नाही, आता टाकून द्या. चर्चा झाली असेल झाली आता त्यांचं म्हणणं मग आता त्यांना मुख्य अधिकारी मॅडम बोलून घ्या नगरपालिकेवर. तुम्ही त्या लोकांना नोटीस दिल्या त्याप्रमाणे 9 मीटरचा रस्ता खुला पण केला. आता त्यांचं जे काय आर्ग्युमेंट चालू आहे आमच्याबरोबर की नाही माझी नोकरी जाईल, हायकोर्ट आहे. मुळात हायकोर्टामध्ये जे पिटिशन आहे ते पिटिशनरच इथं कमलेश गांधी बसलेले आहेत. त्यांचं कशासाठी, म्हणजे काहीतरी बहू करायचा, अख्ख्या गावाला वेठीस धरायचं असं जर असेल आणि ह्या पिटिशननुसार जर तुम्हाला गोरगरिबांचं अतिक्रमण काढायचं असेल तर मग ह्या पिटिशननुसार तुम्ही गावातल्या धंदांडग्यांचे अतिक्रमण काढा ना. 40 वर्ष मुळात ते पिटिशन नाहीच आहे, तो भागच वेगळा आहे. आणि मग तुम्हाला जर स्वतःहून या लोकांनी खुलं करून दिलं असेल 9 मीटरचा रस्ता, गोरगरीब लोक आहेत टपरीदार. बरं काय नाही आणि शेवगावच नाही ना, कुठं जाऊन तुम्ही कोणत्या गावात जाता पर्याय तुम्हाला काय नेमकं साध्य करायचंय? छोटी छोटी अवस्था त्यांच्यावरती वरवंटा 40 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून अतिक्रमण आहेत. हा म्हणजे पूर्वीपासून आहे ते. म्हणजे काय मग तुम्ही म्हणतात ना, तुम्हाला आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार केलं 9 मीटर. गावाची जरा गावकऱ्याची काही अडचण असली कोणाची नो गोष्ट वेगळी, आता कोणाचीच अडचण नाही तशी. आता जे आहेत तर या नियमानुसार 9 मीटर त्यांचीच नोटीस आहे, आम्ही खुलं केलेलं आहे. आता ह्या पिटिशनचा वेगळा अर्थ काढून जर समजा चुकीचं काम करणार असेल मुख्य अधिकारी तर मात्र भाऊसाहेब म्हटले त्याप्रमाणे 2 दिवस आम्ही वाट बघू आणि आम्ही आमच्या टपऱ्या आहे त्या जागेवरती टाकू. काय शहरातले गावातले रस्ते असतात त्याचं वेगळं असतं, हे मेन रोडचं वेगळं आहे, तो वेगळा मुद्दा आहे. त्यावेळेस तर कोणी आडवे आले नाही मेन रोडच्या गाडीत, तर तरी सुद्धा काही जागा सोडून काढा म्हणत होतो. म्हणजे रोडला अर्थ न येता मदतच काय केली होते ना, लोकांनी. त्यावेळेस केले ना, लोकांनी मदत केली. कारण हे स्वतःहून काम करायचं होतं अतिक्रमण ना, हायवेचं काम होतं ते, त्याच्यामुळे त्याला काय कोणी हे नाही केलं. बाकी शांत बसले. गावात जायचं काहीच कारण नाही, गावात एकदम घुसायचं त्यांना, गावातले काढायचं त्या त्यांचं, म्हणजे त्यांना अधिकार सुद्धा नाही. इतके वर्षाचे आहेत ना ते, गावकऱ्याचा मुद्दा आहे ना तो, त्या गावातल्या लोकांचा.
हा गावातल्या लोकांनी सांगितलं त्याच्यात बाबा दुसरी हे बाजू अमुक अशी आहे. खूप अडथळा आलेला आहे एवढं ती काढा जागा तेवढंच काढायला ती पाहिजे. जागा नगरपालिकेची आहे का त्यांच्या हा मालकीची आहे का असा प्रश्न आहे ना तो तो. पण विषय ना. तुम्ही काय उक्तच घेतलं काय म्हणजे महाराष्ट्र शासन बी पंचायत समिती बी सगळंच उक्त भांडण घेतलं काय शिव मॅडम समजायला तयार नाही आम्हाला. तर काय झालं आता नुकसान असं झालं तुमचं परत टाकायचं म्हणजे खर्च बाबा एक तर धंद्याने कर्ज काढले नाही. आता काय करू तुम्ही बरं का एक साईड ज्याच्या त्याच्या जागा होत्या सगळ्याला माहिती आहे. एक साईड छोटे छोटे तुम्ही दुकानात तयार करा आणि एकत्र सगळेजण उभे राहू आम्ही टाकायला बघू काय होतं म्हणजे दुसरा मार्ग नाही. माझं कालच डोक्यात झालं होतं सगळ्यांनी जायचं टाकून द्यायचे सगळ्या लोकांनी राहायचं आपण सगळ्यांनी बरोबर आणि सगळे निवडून आलेली बॉडी बिडी घाबरता काय तुम्ही काय जात असतं ते कोणतरी म्हणलं की बा ते म्हणले की बा तुमचं सेवक पद्धत असं थोडं जात असतं ते काय गावाचा प्रश्न असतो ना तो ते काय त्यांनी थोडं टाकलंय स्वतः. मुळात असं आहे की यांनी जे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. पिटिशन केलं ते लोकेशन हा. तिथं जर समजा एखादा प्रतिनिधी आला बाबा आणि त्याला समोरच्याला मदत केली तर ठीक आहे पण अख्खे गाव नाही ना तर गावाचा विषयच नाही तर हा बोलू की ते. संयुक्त मीटिंग लावा ना तहसीलदार. उद्या लावा ना उद्या लावा काय अडचण नाही आम्ही बसून राहू. आता आम्ही आणखीन वाढवतोय जे आता शेवगाव शहरामधले आंदोलन मोठं करतो. हा, जेवढे आता तुम्ही जेवढे आमच्या असतील प्रपंचाचीच खेळणार असाल तर मग जेवढे असतील ना अतिक्रमणवाले आता बाकीचे हा, सगळे आणा. सगळ्यांना बोलवा ते टप आपल्या आणि बैलगाड्यावाले आणा, त्यांच्या सगळे कोण नाही आणा. नाही, त्यांच्या समोर सांगू गाड्यावाले सुद्धा लावू दे आम्ही ना. आम्ही योग्य पद्धतीने त्याचे कमी माफ करून आम्ही सगळे आणि टाकणार ती- आहे. त्या नवीन बॉडी ते नगराध्यक्ष पण त्यांना पण कळू द्या ना याच्यासाठी निवडून गेलेत का ते मग लोकांचं वाटोळ करायला अरे बोला ना तिथं मुख गिळून का गप यांच्या देवाखाली अंधार आहे सगळा आतून हप्ते घ्यायचे सगळ्या निवडून गेलेल्या लोकांनी आणि जनतेसाठी हा प्रशासक होता तोपर्यंत आम्ही समजून उलट जातो. काढून द्यायचं आता मी पण नव्हतो इथं काढून द्यायलाच ना नको होतं तुम्ही उभा राहायला पाहिजे होतं माहिती सगळ्या का? नगरसेवकांनी. सगळ्यांनी केलं काय ते जो आपल्या गावचा प्रश्न आहे ना तो. तहसीलला. नाही 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 आपल्या गावातला मुद्दा आहे ना सगळ्यांनी उभा राहिले काय करायचं मागं नाही काय याच्या पूर्वी आपण उभं राहिलो ना सगळे. काम होतं अजेंड्यावर विषय घ्यायचा सगळ्या नगरसेवक लोकांनी सह्या केल्या अगर सगळा कायदा आहे ते संध्याकाळी जे टाकतात ना 4-5 त्यांना काढून दिलं तर म्हणजे काढता येत नाही त्यांना आत गाडी येते नाही लावलं. हा उलट उलट त्याला अनुदान आहे शासकीय अनुदान आहे त्याला उलट आत गाड्यावाल्यांना आहे छोट्या टपऱ्यावाल्यांना अनुदान आहे उलट सगळ्या लोकांना दुकान म्हणजे नगर रोजगार नाही ना जैतापुरी तारखे त्यांना हे कर्ज देतात. नाही, रोजगार नाही नसल्यामुळं लोकांना हे स्वयंरोजगार योजना आहे. स्वयंरोजगार योजनेमध्ये सरकारने मदत केली पाहिजे त्याला अनुदान आहे. त्याचबरोबर हॉकर्स जे आहेत हे सगळे हातगाड्यावाले वगैरे आता उद्या असले तर त्यांना सुद्धा काढलं त्यांना काढायचा अधिकार नाही याला हातगाड्या त्याचा कायदा आहे स्वतंत्र. पण काय अडचण झाली काय कळलं. नाही नाही त्याला तर काढायचं कारणच नाही आत गाडी येते मोबाईल आहे ती. ते. हा मोबाईल आणि त्याला मोबाईल आहे. कायदा आहे त्याचा. पंतप्रधान त्यांना 15 रस्ता पाहिजे नोटीस आहे का? नोटीस वाचा सर. नगरपालिकेने अशी नोटीस दिल्यानंतर सर्व टपरी धारकांनी 9 मीटर नाही 10 मीटरपर्यंत रस्ता मोकळा केला. परंतु याच्यामध्ये काही धनदांडगे आहेत का त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं गणित. ह्या टपऱ्या निघाल्यानंतर आम्ही इथं कॉम्प्लेक्स करू आणि ते आमच्या पद्धतीने देऊ. हा त्यांचा उद्देश आहे. आम्ही काही घेणं नाही. परंतु इकडे टपरीधारकाची मागणी एवढी आहे तर तुम्ही जे 9 मीटरचं दिलेलं आहे रस्त्याचं तो रस्ता आम्ही तुम्हाला खुला करून ऑलरेडी दिलेला आहे. मग त्या साईडच्या किंवा ह्या साईडच्या टपऱ्या काढायचा उद्देश काय? दुसरी गोष्ट कोणत्याही साईडची टपरी काढायची किंवा दुकान काढायचं तर ती नगर परिषदची जागाच नाही. पण आपल्याकडे सगळं आहे. आहे की नाही? ऑलरेडी आपल्याकडे ते सगळे डॉक्युमेंट आहे शासकीय महाराष्ट्र शासनाची जागा आहे काय ते अजून वर्ग झालेली नगरपालिकेकडे आणि नगरपालिकेकडे आज सध्या मितीला किती पैसे आलेले 10 कोटी शिल्लक आहे आणि त्यांच्याकडे जागा अवेलेबल नाही.
आणि सर्वात महत्त्वाचं, शेवगाव शहराचे जे सुज्ञ नागरिक आहेत किंवा नगरसेवक आहे, त्यांनी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये. त्यांचा सांगायचा उद्देश असा होता, क्रांती चौक ते शिवाजी चौक 9 मीटर आम्हाला रस्ता पाहिजे. इथं फार अडचणी निर्माण होतात. याचिकाकर्ते आलेले आहेत, सुनील गांधी यांनी याचिका दाखल केली, परंतु त्यांनी हा एक मुद्दा मांडला हायकोर्टामध्ये. दुसरा एक मुद्दा असा मांडला की प्रवीण मेडिकल आणि पैठण रोडपर्यंत हे सर्रास अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढण्यात यावं, एवढी त्यांची मागणी. ही मागणी त्यांची थोडक्यात पूर्ण झाली, मान्य झाली. परंतु इतर गावामध्ये जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, व्यावसायिक असे सर्व बेरोजगार आहेत, त्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि त्यांचे कुटुंब आज उद्ध्वस्त होत आहे. शेवगाव शहराची परिस्थिती अतिशय बिकट आहे आज परिस्थिती. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.